श्रावण सुरू व्हायला अवघे काही तास उरलेत आणि त्याच निमित्त नॉनव्हेज प्रेमी आता सर्वत्र हॉटेल रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेजवर ताव मारताना दिसत आहेत। 1 ते 1.5 महिना आता नॉनव्हेज खायला मिळणार नसल्यानं ठाणेकर देखील नॉनव्हेजचा पुरेपूर आस्वाद घेताना दिसत आहेत। श्रावण सुरू व्हायला अवघे काही तासच राहिलेले आहेत आणि त्यामुळे नॉनव्हेज प्रेमींचा कल जो आहे तो आता हॉटेलकडे वळायला लागलेला आहे। आज दिवसभर सर्वत्र नॉनव्हेज जे आहे ते खाल्लं जात आहे, कारण श्रावणामध्ये हे नॉनव्हेज जे आहे ते काही लोक जे खवय्ये आहेत ते बंद करतात। त्यामुळे ठाण्यातल्या हॉटेलमध्ये देखील तसंच एक चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। ठाण्यात देखील सकाळपासूनच नॉनव्हेज प्रेमी जे आहेत ते ठिकठिकाणच्या हॉटेलमध्ये जे आहेत ते नॉनव्हेज खाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गटारी एक सेलिब्रेट करताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येकाच्या डिश मध्ये जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्या डिश मध्ये चिकन, मटन, मासे असे खाद्यपदार्थ जे आहेत ते सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण सध्या आहोत ठाण्यातल्या राज दरबार या नॉनव्हेज साठी फेमस असलेल्या एका हॉटेलमध्ये। पहिला हॉटेल व्यावसायिकांकडून जाणून घेऊ की दिवसभर आज ग्राहकांची रेलचेल कशी होती। मॅडम, तुमचं नाव सांगा। आज गटारी आहे, काय हॉटेल कडून एक स्पेशल मेन्यू नॉनव्हेजचा होता आणि कसा ग्राहकांचा प्रतिसाद त्याला मिळाला? नमस्कार, मी अपेक्षा शेट्टीकर, राज दरबारची ओनर। सो आज तुम्हाला कळतंच आहे, आज गटारी आहे। गटारीच्या निमित्ताने आज किती क्राऊड, नॉनव्हेज स्पेशली नॉनव्हेज क्राऊड आज आलेला आहे नॉनव्हेज खाण्यासाठी। सो लोकांना काल व्हेज पर्यंत ठीक होतं, पण आज गटारीच्या निमित्ताने लोकांचं जो आहे नॉनव्हेजकडे ओढ जास्त आहे। त्यामुळे आज लोक भरभरून नॉनव्हेज खात आहेत। बघतच असाल सगळे लोक इकडे बघतायत तर त्यांच्या डिशमध्ये नॉनव्हेजच आहे। जास्त करून प्राधान्य फिश, प्रॉन्स, चिकन, मटन ह्याच्यासाठी आहे। आणि मला सांगायला खूप आवडेल की आमचं स्पेशलिटी महाराष्ट्रीयन ऑथेंटिक आणि मँगलोरियन ऑथेंटिक डिशेससाठी सर्वात जास्त आहे। लोकांना ते खूप आवडतंय। तुम्ही पण नक्की या, तुम्हाला पण आवडेल, ह्याची जबाबदारी आमची। दादा, तुम्ही मगाशी सांगत होता की आज दिवसभर वेटर किंवा जे कुक आहेत ते देखील नॉनव्हेज बनवता थकले होते। पासून खूप रश होती इथे। चिकन मटन साठी आपलं फिश मध्ये ऑर्डर खूप गेलेलं आहे। ते पूर्ण स्टाफ थकलेला आहे, सर्व्हिस स्टाफ आणि किचन स्टाफ। ते लोक जाम गर्दी आहे सकाळपासून। नक्कीच आपण काही ग्राहक आहेत, त्या ग्राहकांकडनं प्रतिक्रिया घेऊ। मित्रा, काही अवघे तास उरलेले आहेत श्रावण सुरू व्हायला, नॉनव्हेज वरती ताव मारतोय, कसा आनंद घेतोय या गटारीचा? आता ऍक्च्युली कसं माहितीये का, उद्यापासून अवघ्या 2 तासामध्ये इथे श्रावण चालू होईल। पण कसं आज कंट्रोल होत नव्हतं, काहीतरी खायचं, काहीतरी छान खायचं। आज इथे आलो, इथे आल्याच्या नंतर आज मी जस्ट ट्राय केलं चिकन काली मिरी वगैरे, एकदम अप्रतिम। खायला जी मजा आज मनसोक्त खाऊन घेणार आहे। श्रावण संपायची म्हणजे श्रावण संपत त्याच्या काय, बिकॉज श्रावण संपल्यावरती गणपती, नंतर नवरात्री, लवकर काय खायला भेटणार नाही। त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं, आता जेवढं तणकून खाता येईल तेवढं आम्ही आज मजा करतो त्याच्यावरती, असं आहे। हे सर्वच ठाणेकर जे आहेत ते नॉनव्हेज वरती ताव मारताना पाहायला मिळत आहेत। ताई देखील इथे आहेत। ताई, श्रावणाला काही तासातच सुरुवात होणार आहे, नॉनव्हेज पूर्णपणे बंद करावं लागणार आहे, आठवण येणार आहे नॉनव्हेजची, त्यामुळे कशी आता भर काढताय तुम्ही? खूप आठवण येणार आहे, स्पेशली हॉटेलची खूप आठवण येणार आहे, कारण इथल्या डिश नॉनव्हेज डिश खूप छान आहेत। तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान आहेत, मला तर खूप आवडलं। आम्ही याच्या आधी पण एकदा आलो होतो आणि परत आता आलो, टेस्ट छान आहे त्यामुळे आम्ही परत आलोय। नॉनव्हेज मध्ये सर्वात जास्त काय आवडतं आणि आता काय ऑर्डर केलं? आता आम्ही बोंबील फ्राय ऑर्डर केलेलं आहे, खूप छान आहे। मी तर सेकंड टाइम आलेले। आता माहिती आज गटारी आहे, उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे, त्यासाठी मी स्पेशल प्रॉन्स बिर्याणीसाठी आले। इथली प्रॉन्स बिर्याणी, सावजी चिकन खूप छान आहे, तर डू विजिट as you will also like the taste. It is a very authentic. ऍक्च्युली आम्ही आता कबाब ट्राय केलंय, त्यांना आम्ही विचारलेलं की कोणता बेस्ट आयटम आहे, सो कबाब वॉज अमेझिंग। आणि श्रावण चालू होणार आहे, मग त्याच्या आधी आम्ही ऍक्च्युली एक्सप्लोर करत असतो कुठले रेस्टॉरंट्स नवीन आहेत। सो आत्ता हे जस्ट नवीन उघडलंय आणि ॲटमॉस्फिअर पण मस्त आहे, म्हणजे मस्त वाईब आहे आणि जेवण पण मस्त आहे। सो आय थिंक श्रावणामध्ये कोणत्या नॉनव्हेजची सर्वात जास्त आठवण आहे? श्रावणामध्ये मच्छी, फिश आणि चिकनची आठवण येते। सकाळपासूनच नॉनव्हेज सुरू केलं होतं की आता नॉनव्हेज? आम्ही ऍक्च्युली काही खाल्लं नाही आज की इथे येऊन नॉनव्हेज खाऊ म्हणून सगळं, सो नाही आता खाणार। नक्कीच अशाच प्रकारचं वातावरण जे आहे ते सर्वच रेस्टॉरंट मध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे
श्रावण सुरू होणार आहे त्या अगोदरच ठाणेकर देखील नॉनव्हेज वरती ताव मारताना पाहायला मिळत आहेत. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.